संगमेश्वरला त्यांना पकडलं 1 फेब्रुवारी 1691ला. त्याच्यानंतर लगेच इथं आणण्यात आलं. आणि तर हे बघा, जे बाटप वगैरे आपण आत्ता म्हणतोय ते त्यावेळी पण सेमच तसा होता. वरती दगड आणि मग हे. तर इकडे वरती आलो, इथून आपल्याला सगळा परिसर दिसेल धर्मवीरगड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे माझा कुरकुममधला दुसरा दिवस आणि आत्ता सकाळचे 8 वाजलेत. आत्ता मी चेकआउट वगैरे केलं आहे. तर आज आपण चाललो आहे धर्मवीरगडाला. आज आपण चाललो आहे धर्मवीरगडावर, आधीचा बहादूरगड. तर इथून पेडगाव म्हणून गाव आहे, तर तिथंपर्यंत आपल्याला जायला लागेल. आधी दौंडला जायला लागेल, दौंडवर मग पुढे पेडगावला जायला लागेल आणि तिथेच आहे मग धर्मवीरगड. तर तिथेच आज आपण जाणार आहे. तर मागच्या व्हिडिओज तुम्ही बघितलं नसेल मी इथंपर्यंत कसं पोहोचलो आहे, तर नक्की बघा, तुम्हाला आवडतील. आणि आत्ता आपण सरळ निघूया. इथनं 1 तासाचं वगैरे अंतर आहे. तर आपण सरळ निघूया आणि आपला आजचा प्रवास धर्मवीरगडाचा सुरू करूया. तर सकाळचे 8 वाजलेत. इकडे सगळे हायवेला चालू आहेत. आता मी निघतो आहे. चला, आता आपला आजचा प्रवास सुरू झाला आहे धर्मवीरगडाच्या दिशेनं. हे चांगलं हॉटेल सापडलं आपल्याला, नाहीतर मग काल आपल्याला दौंडला जायला लागलं असतं. तर आपल्याला इथनं आत्ता अजून 50 मिनटं लागतील. तर चला, आपण आजचा प्रवास आत्ता सुरू केला आहे. तास 10 मिनटं लागली आपल्याला यायला. दौंडला गेलो, दौंडवरनं परत इकडे आलो, तर 1 तास 10 मिनटं लागले. आपण आत्ता येऊन पोचले धर्मवीरगडावरती. इकडून आपण एंट्री केली आतमध्ये. इकडे पार्किंग आहे, गाड्या लावलेत आणि आपण आत्ता इथून आतमध्ये थोडं चालत जाणार आहे. सकाळची वेळ आहे, 9:15 झाल्यात, तरी पण बरेच लोक आलेत. इथून आपण आता आतमध्ये जाऊया. इथून असं बोर्ड आहे. इथून आपण आता आतमध्ये निघाला आहे. बराच मोठा घेरा आहे किल्ल्याचा. इथून आपल्याला इकडून आपण गाडी लावून येतो आहे आणि इकडनं आपण आता आतमध्ये असं फिरत जाऊया. आपण आता जे किल्ल्याचं द्वार आहे, मेन दरवाजा आहे, तिथे आलो आहे. तर हा जो किल्ला आहे ना, ह्याला पेडगावचा भुईकोट किल्ला पण म्हणतात. तर आपण काल जसं मागच्या व्हिडिओत जसं बघितलं आहे की पारवडीचा भुईकोट किल्ला आहे, तसंच हा पण पेडगावचा भुईकोट किल्ला आहे, म्हणजे जमिनीवर असणारा किल्ला आहे. तर ह्याचं नाव बहादूरगड पण होतं, म्हणजे प्रसिद्ध आहे. पण 2008 सालापासून याचं नामकरण करण्यात आलं की हा धर्मवीरगड म्हणून ओळखलं जाईल. तर असं हे तटबंदी त्यावेळेचीच आहे, पडत आलं आहे. आणि हे असं प्रवेशद्वार आहे. इथनं आपण आतमध्ये जायचं आणि शंभूराजांचा स्तंभ आहे आतमध्ये. तर तिथे आपण निघालो आहे. इथून आतमध्ये आपण आलो आहे आणि असा हा परिसर आहे. इकडे मागे काय काय आपण जाऊन बघूया. आणि जेव्हा शंभूराजांना पकडण्यात आलं होतं संगमेश्वरला 1 फेब्रुवारी 1691ला, त्याच्यानंतर लगबगीनं आहे ना त्यांना इथे आणण्यात आलं, कारण इथं मोठी छावणी होती औरंगजेबाची. तर आणि इथे आजूबाजूला कुठेच सह्याद्री नाही आहे, सपाट परिसर आहे. त्यामुळे मग त्यांना लगबगीनं इथं आणण्यात आलं. तर त्यावेळी असं म्हणतात की 2 ते 3 दिवसातच संगमेश्वरवरनं 32 शिराळा मार्गे त्यांना इथं आणण्यात आलं. आता एवढे आपल्याकडे रोड आहेत, तरी मला वाटतं इथनं 1 दिवस तर आपल्याला लागेल संगमेश्वरला जायचं म्हणल्यावर. पण त्यावेळी त्यांनी 2 ते 3 दिवसातच शंभूराजांना इथं आणलं, शंभूराजांनी कवी कलशांना.
कारण त्यांना माहीत होतं जर तिथे सह्याद्रीच्या आसपास ठेवलं तर गनिमी कावा मराठ्यांचा प्रचलित होता, तर त्यामुळं त्यांना सोडून काढतीलच, म्हणजे सोडवतीलच मराठे. त्यामुळं त्यांना सह्याद्रीपासून लांब इकडं पेडगावच्या भुईकोट किल्ला म्हणजेच धर्मवीर गडावर आणलं. आता इथे संभाजी महाराजांचं जिथे बांधून ठेवलं होतं, जिथं त्यांना छळ करण्यात आला, तिथं स्तंभ बांधण्यात आला. तर तिथे आपण दर्शन घेऊया आणि मग आजूबाजूचा परिसर कसा आहे हे मी तुम्हाला दाखवतो. शौर्यस्तंभाचं पण दर्शन घेतलं आहे आणि आतमध्ये आलं तर हा चौतर आहे इथे. तर हा चौतराच असं म्हणतात की इथंच औरंगजेबाचं तख्त होतं त्यावेळी. तर हा आहे तसंच जतन केलं आहे. तर हा किती मोठा आहे बघा, एवढा असा चौतरा होता आणि ह्याच्यावरनंच परत तख्त खाली उतरून शंभूराजांना जेव्हा पकडून आणलं होतं तेव्हा म्हणजे तख्त सोडून खाली उतरून आला होता. तर इथेच पुढे शंभूराज आणि कवी कलशांना बांधलं होतं. इथं हा स्तंभ आहे, आता मी तुम्हाला दाखवलं. तर काही काळ इथं पेडगावच्या म्हणजे भुईकोट किल्ल्यावरती धर्मवीर गडावरती राजांना ठेवलं होतं. कवी कलश आणि शंभूराजांना इथे जवळजवळ 15 ते 20 दिवस त्यांना ठेवलं. तर संगमेश्वरला त्यांना पकडलं 1 फेब्रुवारी 1691. त्याच्यानंतर लगेच इथं आणण्यात आलं आणि इथे थोडे दिवस 15 ते 20 दिवस त्यांना ठेवण्यात आलं, कारण इथं मोठी छावणी होती. आणि नंतर 20 दिवसानंतर 15 ते 20 दिवसानंतर परत तुळापूरला हलवण्यात आलं आणि तुळापूरला परत थोडे दिवस त्यांना शेवटचे दिवस म्हणजे जेव्हा त्यांची प्राणज्योत मालावली तोपर्यंत तिथेच तुळापूरला त्यांना ठेवण्यात आलं होतं. तुळापूरला पण म्हणजे मोठा तळ होता, सैन्यतळ मुघलांचा त्यावेळी. आणि 11 मार्च 1689पर्यंत मग शंभूराजे तिकडेच होते. तर हाच तो परिसर आहे. इथे शंभूराजांना बांधून वगैरे ठेवलेले इथे आता स्तंभ आहे आणि कवी कलशांना इथेच त्यांचे हाल वगैरे करण्यात आले. तर जी शिक्षा होती शंभूराजांना आणि कवी कलशांना इथेच ठेवण्यात आलं होतं आणि इथेच त्यांचे परत औरंगजेबाने हाल केले होते. तर ते काय काय केले होते ते आता बहुतेक लोकांना माहीतच असेल. मी सारखं रिपीट नाही करत, तरी पण सांगतो की त्यांचे डोळे काढले होते, जीभ काढली होती, शरीर सगळं त्यांचं सोलवटून काढलं होतं. तर तुळापूरला पण मी जेव्हा सांगत होतो तेव्हा पण भरून येत होतं मला, पण इथे पण आल्यावर तसंच होतं. कारण हा इतिहासच असा आहे ना की आपल्याला भरून आल्याशिवाय राहत नाही. मग परत इथून त्यांना परत थोड्या दिवसानंतर तुळापूरला हलवण्यात आलं होतं. तुळापूर इथनं 110 किलोमीटरच्या आसपास आहे. तर आपण इकडे आजूबाजूला अजून काय हे तुम्हाला दाखवतो मी. तर असं हे त्यावेळेचं मुघलकालीन बांधकाम आहे. जेव्हा इथं छावणी होती तेव्हा त्यांनी बांधलेलं आहे. तर आता तर पडझड झालेली आहे, पण आपल्याला काही अवशेष इथं बघायला मिळतात. तर आणि याच्या मागेच आपल्याला भीमा नदी आहे. सरस्वती नदी आणि भीमा नदीचा संगम आहे इथे. तर इकडे मागेच तुम्हाला भीमा नदी दिसत असेल आणि तिकडून ते सरस्वती श्रीगोंदावरनं, आणि इथे हे जे बेट दिसते तुम्हाला इथेच त्यांचा संगम होतो. अशी भीमा नदी आहे इकडे. हो, ही तीच भीमा नदी आहे जी तुळापूरवरनं पुढे येते. तर इथूनच पुढे तिकडे 100 किलोमीटर तुळापूर राहते. अशी ही भीमा नदी इकडे. अजून इकडे काही त्यावेळेचे अवशेष आहेत. तर त्यावेळी बघा कसं होतं की हे असे वरती दगड होते, परत ते खाली हे त्यांनी त्याचा पाया हे केलं आहे. तर तसंच इकडे पण होतं, पण हे आता तुटलेल्या अवस्थेत आहे. तर सेमच तसं होतं, वरती दगड आणि मग हे.
इकडे भीमा नदी वाहते. इकडून आपण पलीकडे अजून काय आहे बघूया. हे त्यावेळेचं त्यांचं वॉशरूम आहे, बाथरूम वॉशरूम. याची पण साईज खूप मोठी आहे. तर हे बघा, जे बाथटब वगैरे आपण आत्ता म्हणतोय ते त्यावेळी पण हे लोक वापरत होते. आणि ह्याचा जे आउटिंग आहे ते ना पलीकडे बाहेर काढले डायरेक्ट नदीमध्ये, आउटर जी आहे याची. तर हे त्यांचं ह्यावेळेचं वॉशरूम आहे त्यावेळेचं. आणि मागे ही भीमेचं पात्र किती मोठं आहे बघा. तर ह्या भीमा नदी आहे ना 12 आहे, म्हणजे 12 याला पाणी असते. त्यामुळंच तुळापूरला पण छावणी होती ती भीमाच्या, म्हणजे भीमा नदीच्या कडेलाच होती. आणि इथं पण भीमा नदीच्या कडेलाच त्यांनी म्हणजे आपली छावणी बनवली होती त्यांनी, मुघलांनी. त्यांनी 12 वाहणारी नदी आहे आणि पाण्याची कमतरता त्यांना बसणार नाही. पाणी खूप मोठी गोष्ट होती, म्हणजे कुठल्याही मोठ्या फौजेसाठी. त्यामुळे त्यांनी इथे केली होती, प्रकाश यासाठी ही जागा ठेवलेली आहे. आणि असं हे इथलं बांधकाम आहे. तर इथून आपण थोडंसं वरती झालं एक जागा आहे, तिकडे बघूया वरती अजून काय दिसतंय आपल्याला. इकडून बाहेर आपण परत बाहेर जाईल. हो, इकडून परत बाहेर जाते. आपण आता इकडे वरती आलो. इथून आपल्याला सगळा परिसर दिसेल धर्मवीरगडाचा. किती मोठं पात्र आहे बघा भीमा नदीचं. आणि इकडे शौर्यस्तंभ इथे, इकडून आपण आलो आहे. आणि हा असा परिसर. चला, इथे एवढंच आहे जे आपण फिरून बघितलं. आता थोडा वेळ शौर्यस्तंभाजवळ बसूया आणि आजूबाजूला परत यादवकालीन मंदिर आहेत, तर ती पण आपण बघूया. तर थोडा वेळ आपण स्तंभाजवळ एक 5-10 मिनटं बसूया. तर आपण एक 10-15 मिनटं तिथं शौर्यस्तंभाजवळ थांबलो. आता इकडे आजूबाजूला थोडी मंदिर आहेत जी यादवकालीन आहेत, म्हणजे खूप जुनी मंदिर आहेत. तर ते आपण आता बघूया आजूबाजूला थोडे फिरून. कारण आहे ना, हा गड जो आहे ना तो 102 किंवा 103 एकरचा आहे. तर त्यामुळे भरपूर मोठा आहे. तर आता आपण आजूबाजूला थोडी मंदिर आहेत यादवकालीन, तर ती बघूया. ही मंदिर आहेत ना हेमाडपंथी आर्किटेक्चरची आहेत, म्हणजे इंटरलॉकिंग सिस्टीम, दगडांची इंटरलॉकिंग सिस्टम बनवलेली असते. आणि त्याच्यामध्येच मग एकामेकामध्ये दगड अडकवलेले जातात. त्यामुळं काय होतं, ते दगड लॉक होतात एकामेकामध्ये आणि पडत नाहीत. तर ही एवढी वर्ष झाली तरी पण मंदिरं उभं आहेत, ते त्यामुळंच. तर आपण आता इकडे एक हत्ती मोठं म्हणून पण आहे, तिकडे पण जायचं आहे. पण आधी एक मंदिराचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. इकडे एक मंदिर आहे खाली, आणि हे बघा हे मंदिर आहे. इथे दर्शन घेऊया आपण.